टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आपल्यासोबत आहेत। दीदी, माणिकराव कोकाटे यांनी असं विधान केले की सरकार भिकारी आहे, शेतकरी भिकारी नाही, सरकारी भिकारी आहे। काल तुम्ही पाठराखण केली होती त्यांची, त्यांनी सांगितलं होतं की रम्मी खेळत नाही, मग आज परत ते बरगडले, असं परत त्यांनी सरकारबद्दल विधान केलं। कसं पाहतं त्याच्या विधानाकडे? हे बघा, मी काल जे बोलली होती की माझ्या समोर ते बसतात, कधी असं दिसलं नाही म्हणून मी तसं वक्तव्य केलं होतं की माझ्या समोर नाही आलं तर मी कशी काय बोलणार। आणि दुसरं, त्यांनी जे काही विधान केलेलं आहे त्याच्याशी मी सहमत नाही। ते एक ज्येष्ठ नेते आहेत, कशामुळे त्यांनी असं वक्तव्य केलं मी त्याच्यावरती काही बोलू शकत नाही। जिल्ह्याचा एक विषय असा आहे की जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार अतिवृष्टी झाली, अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे। काय नेमकं पंचनाम्याबद्दल काय सूचना केल्या तुम्ही की जिल्ह्याची काय माहिती घेतली का याबद्दल? जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली, अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत आणि संपर्कसुद्धा काही तासांसाठी काही गावांचा तुटला होता। जिल्हाधिकाऱ्यांना सर्व पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि मी काही ठिकाणी आता स्वतः जाऊन पाहणीसुद्धा करणार। तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक येत आहे, महायुतीमध्ये काही इन्कमिंग झाल्याचं आपण पाहतोय। माजी आमदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांचा सुद्धा पक्षप्रवेशाची चर्चा आहे। अर्थातच तुमच्यासोबत बावनकुळेंची त्यांची भेट बी झालेली आहे, त्याचं काय स्टेटस आहे नेमकं? बघा, आज देशामध्ये प्रत्येकाने भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व आणि राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व प्रत्येकाने मान्य केलेलं आहे। आणखी भारतीय जनता पार्टीशिवाय ह्या देशाला, ह्या राज्याला पर्याय नाही, कारण की हाच पक्ष देशाच्या आणि प्रत्येक नागरिकाच्या विकासासाठी काम करतोय, हे प्रत्येकाला पटलेलं आहे। त्यामुळे सगळ्यांचा ओघ हा भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि काही मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी महायुतीतल्या इतर पक्षांमध्ये सुद्धा जात आहे। आणि राहिला प्रश्न वरपुडकर साहेबांचा, त्यांच्या विधानसभेतील मंडळींशी चर्चा केल्यानंतर तोही निर्णय करण्यात येईल। पक्षप्रवेश निश्चित आहे मात्र त्यांचा, काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश वरपुडकरांचा भाजपमध्ये त्यांची इच्छा आहे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे जुने भारतीय जनता पार्टीचे सहकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तो निर्णय करण्यात येईल। दीदी, तुमच्या मतदारसंघात ही माजी आमदार आणि तुमचे विरोधात ज्यांनी विधानसभा निवडणूक लढवली, विजय भांबरे, त्यांचा सुद्धा अजितदादांच्या राष्ट्रवादीला प्रवेश झालेला आहे। कसं पाहता त्यांच्या प्रवेशाला? हे बघा, तो अजितदादांच्या पक्षाचा निर्णय आहे, पण मी जसं म्हटलं, काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, स्वतःचं दुकान चालवायचंय म्हणून त्यांनी महायुतीमध्ये आलेलं आहे। शेवटी त्यांना सुद्धा ह्या देशामध्ये नरेंद्र मोदीजींचं, राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि भाजपाचं नेतृत्व मान्यच करावं लागलंय, हे त्यांना स्वतःला मान्य करावं लागलंय। आणि शेवटी ह्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, पण मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, भाजपाचे आहेत। मग दोन विरोधी खरं तर नेते आता महायुतीमध्ये आले, येणाऱ्या दिवसात कसं समन्वय असणार आहे? संघर्ष वाढणार नाही का भांबड्यांच्या प्रवेशानंतर महायुतीमध्ये? हे बघा, महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या पक्षांनी तो निर्णय घेतलेला आहे। जिंतूर विधानसभेमध्ये दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीची आमदार म्हणून जिंतूर सेलूच्या मतदारांनी मला निवडून दिलेलं आहे आणि म्हणून मतदार भारतीय जनता पार्टीसोबत आहे आणि आमचा एकच प्रामाणिक हेतू असतो, मग तो आमच्या नरेंद्र मोदीजींचा किंवा देवेंद्रजींचा प्रत्येक जनतेची सेवा करणं। तो हेतू आम्ही साध्य करतोय, सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीसोबत आहे, त्यामुळे आम्हाला काही विचार करण्याचं किंवा या दुसऱ्या गोष्टींवरती हे होईल का त्या होईल का त्याच्यावरती गरज नाही। शेवटचा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकची लगबग सुरू झाली आहे, भाजप या निवडणुकीला कसं सामोरं जाणार आहे? महायुती म्हणून का भाजप सोबळावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढणार आहे? हे बघा, आज तरी संपूर्ण जिल्ह्यामध्ये भाजपमय वातावरण झालेलं आहे, तुम्ही स्वतः आता बघितलं। महायुतीकडे येण्याचा ओघ आहे आणि भारतीय जनता पार्टीला सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे, त्यामुळे जो आमचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, पण भाजप स्वबळावर सुद्धा लढण्यासाठी परभणी जिल्ह्यामध्ये तयार आहे। इच्छुक बी आहे, म्हणजे कार्यकर्त्याचं काय म्हणणं नेमकं, स्वबळाचं नारा आहे का कार्यकर्त्यांना? तर स्वबळावरतीच लढायचं, आम्हा सगळ्यांना स्वबळावर लढायचं आहे, कारण की पहिल्यांदा आम्ही आमचं जनमत काय आहे, आम्ही काय काम केले हे आम्ही दाखवू शकणार आहोत। शेवटी जे आमचे नेते निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील। कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सर, नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।